नमस्कार, मी विजय यादव, युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य। सध्या संघटनेतर्फे सुरू असलेली निवेदन मोहीम म्हणजेच शालेय शिक्षण विभागाने एकही शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरता कामा नये। तसेच जर काही बांधव सध्या कंत्राटी पद्धतीने ज्ञानदानाचं काम करत असतील तर अशा एकाही बांधवाला कोणत्याही कारणास्तव कायम शिक्षक किंवा शिक्षण सेवक म्हणून ऑर्डर देऊ नये आणि ही सर्व रिक्त पदे न्यायक शासन प्रशासनाने ठरवलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत म्हणजेच पवित्र पोर्टलमध्ये भरती प्रक्रियेमध्ये द्यावीत। यासाठी आपण BO पासून CM पर्यंत सर्वांना निवेदने देत आहोत। हे न्यायक संविधानिक काम करत असताना, शांततेच्या मार्गाने काम करत असताना काही असंविधानिक स्वार्थी गट, तट, जाती आणि संघटना आपल्या या निवेदन मोहिमेला विरोध करताना दिसत आहे। आणि हे निवेदन मोहिमेला विरोध करत असताना तुषारदादा देशमुख आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सरळपणे धमक्या देत आहेत। बघून घेऊ, महागात पडेल, बरं होणार नाही, आमच्या इतकं वाईट नाही, आम्ही खूप वाईट आहोत, तुमच्या घरासमोर येऊन आत्मदहन करू, तुमच्या घरासमोर येऊन विष पिऊ, अशा पोकळ धमक्या देताना दिसत आहेत। तर अशा सर्व कंत्राटी कामगारांना संघटनेचा पदाधिकारी म्हणून, संघटनेचा कार्यकर्ता म्हणून एकच विनंती करतो, तुम्ही तुमचा जो काही लढा आहे शांततेच्या मार्गाने लढा। परंतु जर तुम्ही संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला, अध्यक्षाला किंवा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक होऊ पाहणाऱ्या कुठल्याही अभियोग्यताधारकाला जर विरोध केला तर आम्हाला सुद्धा कायदा, व्यवस्था, न्यायमंडळ आणि शासन प्रशासन याचीद्वारे खुले असतात। याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही खालच्या पातळीचा वैयक्तिक विरोध केला तर मात्र आम्ही सुद्धा त्या वैयक्तिक विरोधाचं उत्तर वैयक्तिक पातळीवरती घेऊन देऊ शकतो। याला तुम्ही धमकी समजा किंवा इशारा समजा, परंतु इथून पुढे संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला वैयक्तिक टॅग करून वैयक्तिक टॅग करून बदनामी जर केली तर गाठ संघटनेशी आहे, गाठ तुषारदादांशी आहे। एवढं लक्षात ठेवा आणि सावध व्हा। जय हिंद, जय महाराष्ट्र।